देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर वारी, चातुर्मासारंभ. नमस्कार. आपणा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशी आणि चातुर्मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस मानला जातो. आजच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेला जातात, अशी आपल्या धर्मशास्त्रातील श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. चातुर्मास म्हणजे केवळ 4 महिन्यांचा कालावधी नव्हे, तर आत्मपरीक्षण, साधना, संयम, सेवा, दान, जप, स्वाध्याय आणि ईश्वर भक्तीचा पवित्र काळ होय. या दिवसांत आपण आपल्या जीवनात अधिक सात्विकता, नम्रता, करुणा आणि सदाचार आणण्याचा संकल्प करतो. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते ती लाखो वारकऱ्यांची पंढरपूर वारी. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या, टाळ मृदुंगाचा गजर, अभंगांचे सूर आणि ज्ञानबा तुकाराम चा अखंड जयघोष करत वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. ही वारी केवळ एक यात्रा नाही, तर समता, प्रेम, सेवा, नम्रता आणि अखंड भक्तीचा जिवंत उत्सव आहे. येथे श्रीमंत गरीब, लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. सर्वजण विठ्ठल नामात एकरूप होतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि अनेक संतांनी आपल्या अभंगांतून समाजाला प्रेम, सत्य, दया, समता आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. या पवित्र दिवशी आपण काही सुंदर संकल्प करूया. नेहमी सत्य बोलूया, प्रत्येकाशी प्रेमाने वागूया, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देऊया. दररोज काही वेळ नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यानासाठी राखून ठेवूया. संत वाङ्मयांचे वाचन करूया आणि आपल्या जीवनात सद्गुण वाढवूया. आता आपण सर्वजण मनोभावे श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या जीवनात सुदबुद्धी, संयम आणि विवेक प्रदान कर. आमच्या मनात भक्ती, प्रेम आणि करुणा सदैव जागृत ठेव. आमच्या कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदू दे. सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि मंगल घडू दे. आता आपण सर्वजण विठ्ठल नामाचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. शेवटी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील हा संदेश स्मरूया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती. सर्व सृष्टीमध्ये परमेश्वराचे दर्शन घडावे, प्रत्येक जीवामध्ये प्रेमाची भावना जागृत व्हावी आणि विठ्ठल भक्तीने आपले जीवन समृद्ध व्हावे, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना. आपणा सर्वांना पुन्हा एकदा देवशयनी आषाढी एकादशी आणि चातुर्मासारंभाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पांडुरंग हरी.
जय हरी विठ्ठल.